हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्व ताईंना खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज आपण बनवणार आहोत वटपौर्णिमा स्पेशल अशी पुरणपोळी. तर चला सुरुवात करूया. हे बघा, मी हरभरा डाळ 1 तासाभरासाठी भिजत टाकलेली होती. डाळ भिजली की व्यवस्थित अशी शिजून जाते, म्हणून डाळ मी भिजत घातलेली होती. आता ही डाळ एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. सर्व डाळ काढून घेतलेली आहे मी, आणि मी थोडीशी डाळ भिजत घातलेली होती, किंवा मला थोडंसंच पाहिजे होती म्हणून थोडी घातली होती. आता 1 ते 1.5 ग्लास पाणी, हळद आणि मीठ टाकायचं आहे. कुकरचं झाकण लावून कुकरच्या 2 ते 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत. आता कुकर होतो आहे तर एक परात घ्यायची आहे, त्यामध्ये हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं. हळद पाव चमचा टाकलेली आहे आणि गहू पीठ आपण चाळून घ्यायचं आहे. हे बघा, आता मिक्स करून घ्यायचं आहे पीठ सगळं, जेणेकरून हळद आणि मीठ सगळ्याला लागून जाईल, म्हणून मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून पीठ मळून घ्यायचं आहे. आणि पीठ मी चपातीच्या कणकेपेक्षा थोडंसं पातळ मळते आहे, कारण पातळ पीठ केलं, थोडंसंच पातळ करायचं आहे की पुरणपोळी अगदी सॉफ्ट अशी होते किंवा मऊ होते. आता व्यवस्थित असं सगळं व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. आता थोडंसं अर्धा ते 1 चमचा तेल टाकायचं आहे. हे बघा, या पद्धतीने तेल टाकून परत मळून घ्यायचं आहे. जितकं तुम्ही हे पीठ सॉफ्ट कराल किंवा मऊ कराल, तेवढी पुरणपोळी सॉफ्ट किंवा मऊ अशी होते. आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे, झाकण ठेवायचं आहे, बाकी काम होईपर्यंत ते पीठ मुरून द्यायचं आहे. आता हे बघा, कुकरची शिट्टी झालेली आहे, व्यवस्थित असं डाळ शिजून झालेली आहे. आता एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे. आता हे पाणी आमटीसाठी वापरायचं आहे. आता डाळ थोडीशी काढून ठेवायची आहे आमटीकरिता. आता हे बघा, एक कढई घ्यायची आहे, त्यामध्ये आपल्याला डाळ काढून घ्यायची आहे आणि आता गूळ टाकायचा आहे. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी साधारणतः 3 चमचे, हे मोठे चमचे आहेत, गूळ टाकलेला आहे. आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला डाळ अशी पातळ होईल, पण काही घाबरायचं कारण नाही. ते पातळ झाली, सुरुवातीला गूळ वितळतो आणि नंतर मग डाळ शोषून घेते गूळ. आता हे बघा, झालेलं आहे घट्ट. 5 ते 6 मिनटं लागली मला परतायला. आणि आता वेलची पावडर टाकायची आहे, थोडं जायफळ टाकायचं आहे किसून. पुरणपोळीमध्ये जायफळ खूप छान लागतं. आता परत मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, भिजत घातल्यामुळे जवळपास किती सॉफ्ट झाले बघा. थोडंसं आता वाटलं की होऊन जाईल. हे बघा, आता झालं की नाही असं, म्हणजे आपल्याला व्यवस्थित डाळ परतली गेली की नाही हे बघण्यासाठी असं मध्येच गोळा करून घ्यायचा आहे आणि चमचा ठेवून बघायचा आहे, जेणेकरून आपल्याला चमचा, हे बघा, हे हल्ला गेला नाही तर समजावं की व्यवस्थित परतलं गेलेलं आहे. आता ही बघा, डाळ थंड व्हायला ठेवायची आहे पुरण. आता डाळ जरा चमच्याच्या साहाय्याने कुस्करून घ्यायची आहे. एक पातेलं ठेवायचं आहे गरम करायला. पातेलं गरम झालं की त्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेल टाकलं की त्यामध्ये जिरं टाकायचं आहे. जिरं टाकून झालं की मोहरी टाकायची आहे चमच्याभर, छोटा चमचा आहे हा. आता 2 ते 3 लसूण घेतलेले आहेत, ते बारीक करून टाकायचे आहेत. कढीपत्त्याची पानं 3 ते 4 टाकायची आहेत. आणि हा कांदा, लसूण आणि मिरची, कोथिंबीर हे सगळं वाटण करून घेतलेलं आहे. आता हिंग पावडर टाकायची आहे आणि 2 चमचे तिखट टाकलेलं आहे. हळद पावडर पाव चमचा. आता व्यवस्थित असे सगळा मसाला परतला गेला पाहिजे. 1-2 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. आणि लाल मिरची टाकलेली आहे, सुकी लाल मिरची, तीही परतायची आहे ह्याच्याबरोबर. आता थोडंसं कोथिंबीर बारीक कट करून टाकायची आहे, तीही परतायची आहे ह्याच्यावरच. आणि जेव्हा ह्याचं तरी येते त्याच्यावर कोथिंबीर खूप छान दिसते, म्हणून तेलामध्येच कोथिंबीर टाकली की तरीवर अशी छान दिसते. आता हे बघा, ही डाळ घेतलेली आहे आपण ठेवलेली, ती कुस्करून घेतलेली आहे, ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आपल्याला पाणी कमी जास्त किती टाकायचं आहे तेवढं टाकून घ्यायचं आहे. आता सुरुवातीला फुल गॅस करायचा, उकळी आणायची आणि मग 5 ते 10 मिनटं असंच बारीक गॅसवर ठेवून द्यायचं आहे. आता हे बघा, पुरण कोमट झालेलं आहे. आता आपण वाटून घ्यायचं आहे. हे बघा, डाळ भिजत घातल्यामुळे पुरण वाटायला सोपं जातं.
कारण अर्धी डाळ ह्याच्यामध्येच वाटली गेलेली आहे, आपण जेव्हा परततो तेव्हाच. बघा आता ह्या पद्धतीने वाटून घ्यायचे आहे. जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे बघा डाळ वाटून झालेली आहे. आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. हे बघा आता बघा पुरण वाटून झालेलं आहे, आमटी उकळती आहे, पीठ मळून झालेलं आहे, फक्त आता लाटायचे आहे. हे बघा पुरणपोळी पण लाटून बघा पटापट लाटायला येते. जवळपास झालेली आहे. या पद्धतीने आपण वाटून घ्यायचे आहे आणि छान असं शेकून घ्यायचे आहे. तूप नाही तर तेल काही जे आपल्याला लावायचं असेल ते लावून घ्यायचं आहे आणि छान अशी शेकून घ्यायचे आहेत दोन्ही साईडून. एकदम सॉफ्ट अशी ही पुरणपोळी होते. तर हे बघा झालेलं आहे माझा नैवेद्य. पुरणपोळी, भात आणि पापड. हे बघा. तर चला वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला उद्या भेटू आपण एखाद्या नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोवर बाय.